नमस्कार. सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता आपण मावळातील अतिशय सुंदर गावामध्ये आहोत. त्या गावाचं नाव आहे मोरवे. खरं तर चारही बाजूनी डोंगर आणि डोंगराच्या मधोमध म्हणजे डोंगराच्या कुशीमध्ये हे मोरवे गाव वसलेलं आहे. ह्याची लोकसंख्या जवळजवळ 1001 लोकसंख्या असेल. पण या ठिकाणी पाहतोय आपण की सर्व लोक या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहतात आणि त्यांचे सण असतील सण उत्सवसुद्धा मोठ्या उत्साहात साजरे करतात. गेल्या 4 ते 5 दिवसापासून ह्या गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज त्याचा सांगता समारंभ आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत आणि ह्यांचं जे ग्रामदैवत आहे काळभैरव त्याचा हा संपूर्ण उत्सव ह्या गावामध्ये साजरा होतो. खरं तर येताना आपण पाहिलेलं आहे की इथं बऱ्याचशा घराच्या बाहेर गुढ्या उभारलेल्या होत्या. जनरली आपण गुढ्या पाहतो त्या म्हणजे गुढी पाडव्याला पडत असतो, परंतु हा जो गुढ्या उभारण्याचा जो त्यांची जी परंपरा आहे ती गेल्या 27 वर्षापासून ती परंपरा ह्या गावामध्ये आहे. खरं तर ह्या गावची परंपरा काय आहे आणि ह्या गावामध्ये जो असलेला वारकरी संप्रदायाचा जो वसा आणि वारसा जो हे गाव चालवते त्या वारशाविषयी सुद्धा आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. गावातले काही ग्रामस्थ आपण चर्चा करूयात की नक्की हा वारसा काय आहे, त्यांच्या गावामध्ये असलेल्या नक्की ही परंपरा काय आहे, आपण ती विचारणार आहोत. मीडियावाल्यांचं आमच्या मोरवे गावामध्ये तुम्ही ही बातमी आज लावून धरताय त्याबद्दल तुमचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी हा कार्यक्रम आमचा 25 तारखेपासून विनापूजन झालं. विनापूजन झाल्याच्या नंतर पारायण असतं. पारायण झाल्याच्या नंतर संध्याकाळी 4 प्रवचन असतं. बरं. त्याच्यानंतर 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर स्नेहभोजन असतं प्रत्येक दिवशी. हो, प्रत्येक. तर आमच्या गावामध्ये एक नवीन रूढ अशी आम्ही चालू केली की आमचे काही सहकारी असतात ते प्रत्येक दिवशी एक जेवणाची पंगत 4-5 जणांना मिळून जेवणाची पंगत ठेवतात. कोण हरिजागर कार्यक्रम असेल, कीर्तन असेल, ते वैयक्तिक त्यांचा जो 2 रुपयाचा विचार असतो तो एकत्र येऊन शनी ते कीर्तन ठेवतात. किंवा आज संध्याकाळून आज आमचं दर दिवशी अशा प्रकारचं नियोजन तुमचं असतं. हो, दर दिवसाचं 3.5 दिवसाचा सप्ताह असतो आमचा आणि 3.5 दिवसामध्ये जेवढं आम्हाला सगळ्यांना सहकार्य करता येते तेवढं आम्ही त्या पद्धतीने आनंदाने करतो. आता ही जी दर दिवशीचा नित्य नियम असतो हे गेल्या अनेक वर्षापासून गावात चालू आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून चालू आहे. आता सध्या पाहतो आपण की तुमच्या गावामध्ये बरेचशा महाराजांचं कीर्तन या ठिकाणी आज सांगता समारंभ आहे. हो, बरोबर. त्या निमित्तानं आगळं वेगळं असं काय आपल्या गावामध्ये असतं? जसं तुम्ही गुढी उभारता, गुढी उभारण्यामागचं कारण काय आहे? गुढी उभारण्यामागचं कारण असंच आहे की वर्षातून हा एकदाच आमचा सण येतोय आणि सप्ताह हा असा आहे की सर्व धर्म सर्व भाव मिळून मिळून आम्ही हा साजरा करत असतो. तर प्रत्येकाला एक आनंद होत असतो आणि ह्या गुढी उभारण्याच्या दिवशी म्हणजे सप्ताह सुरू झाल्या 3ऱ्या दिवशी आम्ही गुढी उभारतो सकाळी आणि संध्याकाळी 4 वाजता पालखी निघत असते. या पालखीचा आनंद असतो. पूर्ण गावातून पालखी मंदिरापर्यंत येत असते, पूर्ण गावाला प्रदक्षिणा मारून. हा जो आनंद आहे त्या आनंदात सर्वजण आमचे गावकरी पाहुणे रावळे सगळेजण सामील होत असतात. हा एक आनंद साजरा करण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी काल्याचा कार्यक्रम होतो आमचा. करमणुकीचा कार्यक्रम करतात. करमणुकीचा कार्यक्रम मध्ये असतो आज संध्याकाळी. काला झाल्यानंतर संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम. काल्याचं जे काल्याबद्दल काय सांगा? काल्याबद्दल सांगायचं म्हटलं तर दरवर्षीप्रमाणे आम्ही चांगल्या प्रकारचं एक म्हणजे आम्हाला यावर्षी कोणाचं कीर्तन आहे? यावर्षी आमचे हरिभक्त पारायण बळशीराम महाराज मिंडे यांचं काल्याचं कीर्तन आहे आणि ते सजवणे लागलेले आमचे गावातील युवक कार्यकर्ते, सरपंच आहेत, उपसरपंच, सर्वांच्या सहकार्याने ते लाभलेलं आहे काल्याचे कीर्तन. आणि काल्याचे कीर्तन आम्ही जसं 9 ते 11 असतं आम्ही 10 ते 12 ठेवतो, जेणेकरून गावातील प्रत्येक व्यक्तीला त्या काल्याचा लाभ मिळाला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही कीर्तन ठेवतो. आणि काला हा म्हणजे एक ते म्हणतात ना श्रीकृष्णाची लीला असते, ती लीलेचा प्रसाद सगळ्यांना मिळावा या अनुषंगाने आम्ही दरवर्षीप्रमाणे, मला वाटतं आता 27वं वर्ष असेल या आमच्या सप्ताहाचं, अखंड हरिनाम सप्ताहाचं. ज्या 27 वर्षामध्ये मी बघतोय की असा हा म्हणजे पवनमाळातील हा एक 3.5 दिवसाचा हा आमच्या गावातील हे म्हणजे या पवनमाळ पट्ट्यातील हा पहिला एक हरिनामचा सप्ताह आहे की जो
एवढ्या उत्साहामध्ये साजरा होतो की आम्ही प्रत्येक नामवंत महाराजांना आम्ही बोलवण्याचा बोलत प्रयत्न असतो. करतो, जे आमच्या अपेक्षेनुसार. अपेक्षानुसार. बरं, या ठिकाणी आपण तुमच्याशी पण बोलूया. तुम्ही काय सांगाल, काय तुम्हाला कसा वाटतो हा सप्ताह, काय तुमचे हे असतात? नाही, सप्ताह म्हणजे जी परंपरा आहे ती आम्ही हं. आमच्या वडिलांनी समजा ज्येष्ठांनी घालून दिली ती आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो काम करतात आणि त्याच्यामध्ये काय बदल करता येईल ते आम्ही नाविन्य काय आणले तुम्ही त्यामध्ये? लाविन्य म्हणजे बदल केले ना, जे पहिले लोकवर्गणी आम्ही जरा बाहेरनं करतो आणि आमच्यामध्ये जे सहकार्य करतो ते लावण्य आणि नवीन थोडं वेगळं बदल झाला पाहिजे. झालं पाहिजे. बरं, मग आता हे सगळं हे जे सगळं चालतंय, आता ह्यासाठी लोकवर्गणी पण तुम्हाला म्हणजे निधी पण गरजेचा असतो. कशा पद्धतीने उभा करता निधी? नाही, आम्ही आमचं पहिल्यापासूनच एक नियम आहे की पहिलं प्रथम आमच्या गावातील किती गरीब असेल, कोण श्रीमंत असेल हे आम्ही पाहत नाही, पण आमच्या उत्सवाच्या दिवशी 1000 रुपये एक घराच्या पाठीमाग ही वर्गणी आम्ही आकारली जाते आणि आम्हाला जेवढं बाहेरून सहकार्य होतं म्हणजे आमचा आनंद उत्सव बघून आम्हाला बाहेरून सहकार्य करतात. त्यामुळे सगळं पुरेसं तुमचं हो हो, आम्ही काही असं स्वतःच पण वैयक्तिक समजा सरपंच असेल, उपसरपंच असेल, पोलीस पाटील असेल, हे सर्व काही कार्यकर्ते जे आहेत ते वैयक्तिक सुद्धा एखादा कार्यक्रम समर्पित गावाच्या दृष्टिकोनानं करत असतात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं की मोरवे गावामध्ये हा जो सप्ताह आहे, हरिनाम सप्ताह, गेल्या जो 25 तारखेपासून चालू होतो तो आज त्याची सांगता आहे आणि ह्या निमित्ताने हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न होतोय. आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर रात्री या ठिकाणी करमणुकीचाही कार्यक्रम ह्या ठिकाणी होत असतो आणि ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जो 27 वर्षापासून ह्या गावामध्ये हे आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे ह्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे वसलेलं गाव जेवढं सुंदर आहे तेवढंच ह्या ठिकाणची परंपराही सुंदर असल्याचे आपल्याला बघायला मिळते. सह्याद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल, मोरवे गाव.